दर्शको नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. दर्शको, नवनवीन विषयाची माहिती आपल्या ज्ञानात भर पाडतेच, पण आपल्या विचारांनाही अधिक प्रगल्भ करत जाते. सखी सह्याद्रीच्या कार्यक्रमातून आपण वेगवेगळ्या विषयावर नेहमीच माहिती जाणून घेत असतो. आज देखील अतिशय उत्तम आणि महत्त्वपूर्ण विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. तो विषय आहे पर्यावरण. दर्शको, या पर्यावरणानं, या निसर्गानं आपल्याला भरभरून दिलेलं आहे, देतही आहे. त्यामुळे या निसर्गाचं, या पर्यावरणाचं रक्षण करणं ही मात्र आपली जबाबदारी. सृष्टीतून आलेलं सृष्टीला परत करण्याचं हे जे सृजन चक्र आहे, याला मिळून कसा हातभार लावता येईल हे आजच्या आपल्या कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. कार्यक्रमाचा विषय आहे कचऱ्यातून समृद्धीचं सोनं. आणि दर्शको, या विषयावर माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत पर्यावरणप्रेमी डॉक्टर प्रतीक्षा मोरे. डॉक्टर प्रतीक्षा या सेवादल महिला महाविद्यालय इथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत आणि केमिस्ट्री त्यांच्या आवडीचा विषय, हा विषय त्या शिकवतात. तर उत्साहात स्वागत करूया त्यांचं. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. कशा आहात प्रतीक्षाताई? मजेत. आणि पर्यावरण प्रेमीला असा हा प्रश्न विचारणं म्हणजे बहारदार उत्तरच येणार. कारण इकडे नोकरी, शिक्षणाचे धडे तुम्ही विद्यार्थ्यांना देता, इकडे समाजसेवा म्हणजे निसर्गाप्रती तुम्ही अगदी सजग राहता, अनेक उपक्रम राबवता. दोन्ही गोष्टी एकदम छान आहेत. तर किती आनंद मिळतो? आनंद तर भरपूर मिळतो. आणि पर्यावरणासोबत असताना किंवा नॅचरल ब्युटी ज्याला म्हणू आपण, तर त्याच्यासोबत तर अजून आनंद मिळतो. तब्येत चांगली असते. खरा त्याच्या मागचा एक पॉझिटिव्ह म्हणजे तब्येत चांगली असते, पेशन्स लेवल वाढतात आणि सगळ्यांसोबत हसत खेळत राहण्याची एक नवी ऊर्जा मिळते पर्यावरणासोबत कार्य करत असतो. बरोबर. आज आपण कचऱ्याविषयी, त्याच्या व्यवस्थापनाविषयी, तुमचे नवनवीन उपक्रम याविषयी जाणून घेणार आहोत. पण त्याआधी या निसर्गाचं, या पर्यावरणाचं प्रत्येक मानवी जीवनामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात किती महत्त्व आहे, काय सांगाल? निसर्गाचं महत्त्व तर खूप आहे. त्यांनी आपल्याला भरभरून दिलेलं आहे. तुमच्या प्रास्ताविकेत तुम्ही बोलला, आपलं खूप जास्त देणं निसर्गाला असताना सुद्धा आपण ते देत नाही. आपली जी वाटचाल सुरू आहे 21व्या शतकातून अजून आपण पुढे पुढे जात आहे. कॉन्क्रीटचं जंगल म्हणा, कचरा व्यवस्थापन म्हणा, या सगळ्या गोष्टींनी आपण त्याचा ऱ्हासच करून राहिलो आहे आणि त्याचे परिणाम कदाचित आपण थोड्या प्रमाणात भोगणं सुरू केलेलं आहे. तर इथे कुठेतरी आळा घालून आपण पर्यावरण संरक्षणाकडे सगळ्यांनी जातींनी जबाबदारी घेऊन जर सुरुवात केली, बरोबर, तर त्याचा एक वेगळा महत्त्व लोकांना मिळून आपली पुढची पिढी ही सुरक्षित आणि सुखी राहील असं मला वाटतं. खूप छान. बरं, मग आता नोकरी पण तुम्ही करता आणि पर्यावरणाविषयी कामही करता, तर काय तुम्हाला ती संधी मिळाली, काय इच्छा निर्माण झाली म्हणून या क्षेत्राकडे वळलात काम करायला? तो एक खूप गमतीशीर भाग आहे. घरी झाडं होतीच. एक ॲडिनम नावाचं प्लांट आहे, त्याला शेंग आली, आम्ही त्याला मुशी आली असं म्हणतो. त्या शेंगेत बी असतं आणि त्याच्यापासून रोपं तयार केली जातात असं एक कुठेतरी वाचण्यात आलं होतं. मी त्याची गंमत म्हणून खरंच त्याची रोपे तयार केली आणि ती इतकी रोपे काय करायची, म्हणजे जवळपास 100-150 रोपं तयार झाली त्याची. काय करायचं बा त्याचं, म्हणून मग मी ते फेसबुकवर सहज पोस्ट टाकली. गच्चीवरील मातीविरहित बाग असं एक पुण्याचं ग्रुप आहे, तर तिथे मी अशीच फेसबुक थ्रू जॉईन झालेली होती आणि तिथे ती पोस्ट टाकली. माझा ॲड्रेस, माझा फोन नंबर सगळा टाकला आणि ज्याला हवे ते घेऊन जा. गमतीचा भाग, मला पूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 35 फोन आले की आम्हाला ते रोप हवं म्हणून. मला काही महत्त्व तेवढं कळलं नाही, पण एक फोन त्याच्यातला असा होता
जे आता नागपूरचे ब्रँड अँबॅसेडर आहे NMCचे स्वच्छता व्यवस्थापनाचे उमेश चित्रीव, श्री उमेश चित्रीव, तर त्यांचा फोन मला आला आणि त्यांनी मला रागवलं की तू का इतके रोपं वाटून राहिली आहे, तुला माहिती आहे का ते प्लांट किती महत्वाचं आहे, किती महाग असतं ते. मी म्हटलं मला काही आयडिया नाही, मी गंमत म्हणून ते बी पेरलं आणि मला त्याची रोपं मिळाली आणि मी ते आता मी इतके काय करणार, तर तू एकही देऊ नको. मी का देऊ नको म्हटलं, तर म्हणे मी तुला ते नंतर सांगेल आणि आवड असताना मी तुला भेटायला येतो. तर मला तर परका पुरुष असा फोन करून आपल्याला असं काही बोलून राहिला याचं मला थोडंही वाटलं. पण फेसबुक लिस्टमध्ये त्यांचं नाव बघितल्यानंतर माझे पुष्कळसे म्युच्युअल फ्रेंड्स त्यांच्यासोबत होते. मग एक दोघांकडनं त्यांच्याबद्दलची माहिती घेतली तर ते नागपूरचा गच्चीवरील मातीविरहित बाग ही व्हॉट्सअप जो ग्रुप आहे ते चालवतात, त्याचे ते ॲडमिन आहे असं मला कळलं. मग मी त्यांच्याशी बोलणं सुरू केलं आणि मी तो ग्रुप जॉईन केला. बरं. आणि मग माझी त्याच्यात प्रगती होत गेली असं म्हणा. कंपोस्ट बद्दल जी माहिती नव्हती, हा ग्रुप स्थापन झाला आता 2018 मध्ये आणि ते त्यांचं कार्य सुरूच होतं की कंपोस्ट बनवणे, कचरा व्यवस्थापन यात. मग मला रुची असल्यामुळे मी वाढत गेलं माझं त्यांच्यासोबतचं कार्य करणं. आज 2018 पासून तर 2024 पर्यंत जवळपास 100 आम्ही कार्यशाळा घेतलेल्या विविध ठिकाणी. अरे वा. आणि कंपोस्ट म्हणजे कचरा व्यवस्थापनात कंपोस्ट बनवून घरचा कचरा घरात जिरवावा हा आमचा मुख्य उद्देश आहे. बरोबर. म्हणजे अगदी या कामात झोकून दिलं आणि ते वाढत गेलं. झोकून दिलं म्हणजे मग तो सब्जेक्ट माझा केमिस्ट्रीशी रिलेटेड थोडा डायव्हर्टेड असला तरी सुद्धा सॉईल ॲनालिसिस, सॉईल फर्टिलिटी वाढवणे, तर याच्यासाठी मग मी प्रोजेक्ट्स घेणं सुरू केलं. म्हणजे माझ्याकडे MSCच्या मुली असल्यामुळे मी त्या प्रोजेक्ट घेऊन त्या कामाला अजून थोडा लॅब टेस्टिंग करणं, ते कंपोस्ट बनल्यानंतर त्याचं कसं किती त्याच्यात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम जे लागतं आपल्याला झाडं वाढवायला, त्याचे प्रमाण किती ते आपल्या उपयोगाचं आहे, तर हे त्याचे पॅरामीटर्स काढणं सुरू केलं आम्ही लॅब टेस्टिंग करून. आणि खूप जास्त वळून गेली मी या सगळ्या भागात आणि आज माझे एक पेपर पब्लिश आहे त्याच्यावर आणि जवळपास 10 मुली माझ्या हातातून प्रोजेक्टसाठी गेलेल्या आहे कंपोस्टसाठी. तर हा असा प्रकार वाढत गेला आणि आवड पासून तर अभ्यास असा तर पूर्ण चक्र चाललं. तर धन्यवाद म्हणेल मी उमेशदादा चित्रीवला की त्यांनी मला गच्चीवरील मातीविरहित बागमध्ये एंटर होण्यास संधी दिली आणि पर्यावरणाचे संरक्षणाची आवड असताना एक वेगळा मला त्याच्यात मार्ग दिला त्यांनी. म्हणजे एक प्रकारे हा छंदही जोपासला जातो ना. धावपळीचं जीवन असतं आणि बागेमध्ये रमणं, आपण ती बाग तयार करणं खूप आनंद देणारं असतं. बरं प्रतीक्षाताई, दिवसेंदिवस माणूस प्रगती करत चालला आहे, तंत्रज्ञान विकसित होत आहे, नवनवीन वस्तू तयार होत आहे, पर्यायाने कचरा वाढणार, कचऱ्याचे प्रकार वाढणार. पण त्याची योग्य रीतीने जर विल्हेवाट लावली तर निश्चितच त्या दुष्परिणामांपासून आपण वाचू शकतो. तर सुरुवातीला कचऱ्याबद्दल आपण जर बोलायला गेलो तर त्या कचऱ्याचे प्रकार काय सांगाल तुम्ही? आता बघा, कचरा हा घरचा कचरा जो म्हणू आपण तो 3-4 प्रकारात, मी घरचा कचरा आणि एक सामाजिक कचरा पण म्हणेन की भाजीपाल्याचा कचरा हा विघटनशील कचरा आहे, म्हणजे डिग्रेडेबल, नॉन डिग्रेडेबल असं ज्याला आपण म्हणतो. तर त्याच्यातही बायोडिग्रेडेबल कचरा, त्याच्यानंतर ग्लासवेअरचा कचरा, त्याच्यानंतर हॉस्पिटल्समधून निघणारा कचरा. आता फक्त हॉस्पिटलमधून निघणारा कचरा हा हजार्डस असतो असं म्हणण्याला अर्थ नाही, कारण घरातूनही सॅनिटरी पॅड्स आहे, त्याच्यानंतर डायपर्स आहे, घरात कोणी म्हातारा व्यक्ती असला तर त्याचे काही ब्लड्स असतात किंवा बाकीचे पण पस सेल्स असलेले कॉटन स्वॅप्स असतात, हे सगळं पण हजार्डस आहे. तर आता तर असं मोहीम सुरू झालेली आहे की त्याला एका ठिकाणी पॅक करून त्याच्यावर एक लाल मोठा टिका लावून तो कचरा गाडीवाल्याला द्यायचा, म्हणजे हा कचरा तो आहे असं ओळखायला पाहिजे की हा घातक कचरा आहे. त्याच्यानंतर काचेचा जो भाग असतो, रोज काच फुटत नाही घरात, पण एक काचेचा किंवा रुतणारा किंवा सिरिंज जर घरात रोज इन्सुलिन घेणारे पेशंट्स असतात तर याचा पण कचऱ्याचा एक डबा वेगळा करून त्याला तो तसाच म्हणजे हजार्डस म्हणून त्याला तुम्ही बाजूला ठेवू शकता. त्याच्यानंतर तुमचा भाजीपाल्याचा कचरा जो आहे, जो रोज निघतो, सकाळ दुपार संध्याकाळ म्हणा तुम्ही, तो रोज निघतो, त्याचा एक डबा वेगळा ठेवून त्याचं व्यवस्थापन, त्याचं कंपोस्ट बनवणे. त्याच्यानंतर ई कचरा आणि प्लास्टिक कचरा, म्हणजे मी हे तुम्हाला खूप ब्रॉडली सांगून राहिलेली आहे, अगदी छोट्या बायफर्गेट करून. तर प्लास्टिकचा पण कचरा असतो, तो प्लास्टिकचाही कचरा तुम्ही घरात जिरवू शकता, मी पुढे सांगेल त्याचं काय. आणि भाजीपाल्याचा कचऱ्याचा कंपोस्ट. त्याच्यानंतर आता ई कचरा जो आहे, आता विषय निघाला आणि त्याच्यासाठी ई कचरा जो आहे, ई कचरा हा रोज नसतो निघत. आपण मोबाईल फेकतो इन द सेन्स मी असं म्हणेल
की नवीन नवीन आले की मुलांना तो नको असतो किंवा आपल्यालाही असं वाटतं की आपण अपग्रेड व्हायला पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर घरात लाईटिंग निघतात दिवाळीच्या, बल्ब फ्यूज होतो. लाईट्स म्हणेल मी की जे आता तर खूप चांगले आले आहे, लाईट्स नाही निघत, 6-8 महिने वर्षभर तरी चालतो. पण हे सगळा जो कचरा आहे हा घरात जिरवू शकत नाही आपण. मग हा कचरा घरात जिरवू शकत नाही तर याचं करायचं काय? पूर्वीच्या काळी, आता कदाचित खूप कमी लोक रद्दी वगैरे विकतात कारण सगळं मोबाईलवर दिसतं, पेपरच येणं कमी झालेल्या लोकांकडे, पण तरी रद्दी बाजूला ठेवून आपण महिन्याची एकदा रद्दी विकायला जात होतो. आता ई कचरा पण तसंच करायचं की तो रद्दीसारखा जमा करायचा एका ठिकाणी आणि पुष्कळ सारे NGOज आहे, फाउंडेशन्स आहे किंवा एक ड्राईव्ह निघतो की ई कचरा संकलनाचा ड्राईव्ह निघतो, तिथे नेऊन तो द्यायचा. ते लोक त्याचा विल्हेवाट लावतात. कारण तुम्ही जर ते असंच फेकून दिलं तर मोस्टली सगळ्या याच्यात बॅटरी असते आणि गेम्समध्ये, छोट्या छोट्या खेळण्यांमध्ये बॅटरीज असतात आणि त्या बॅटरीजमध्ये केमिकल्स असतात. ते आज ना उद्या तिथे ते आणि केमिकल्स असलेल्या बॅटरीज ह्या मेटल सरफेसनी पॅक असतात, त्या हळूहळू रस्ट होतात, जंगतात आणि त्याच्यातून ते केमिकल बाहेर निघतं. आज ते मातीत जातं, मातीतून पाण्यात जातं आणि पाण्यातून पुन्हा ते सॉईलमध्ये जाऊन पुन्हा ते फळभाज्या किंवा कशातही स्वरूपात आपल्या बॉडीवर जातं. इवन तो असा बाहेर पडून असला आणि त्याच्यातून जो वायू निघतो तो पॉयझनस असतो, विषारी असतो तो वायू, आणि तो वायू आपण इनहेल करत असतो, सतत आपण श्वास घेतो तर अस्थमाचा त्रास, ब्रॉन्कायटिसचा त्रास, त्याच्यानंतर स्किनवर येणारे रॅश, हे सगळे त्याच्या मागचे हजार्डस इफेक्ट आहे. म्हणून ई कचरा संकलन करून घरातच संकलन करा आणि तो घरात संकलन केल्यानंतर जेव्हा ही अशी ड्राईव्ह येते, पेपरला न्यूज येतात, तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज येतात, खूप साऱ्या अशा संस्था आहे की त्या सगळं जमा करून जे प्रॉपर विल्हेवाट लावू शकतात त्याची अशा ठिकाणी ते देतात आणि त्याचा विल्हेवाट लावतात. ते त्याच्यातल्या काही वस्तू वापरण्याजोगी असतात तर ते लोक त्याचं रियूज, रिसायकल असं करून त्याला वापरतात. आपण घरी त्याचा मोस्टली नाही विल्हेवाट लावू शकत कारण त्याच्यात जे केमिकल्स असतात किंवा त्याचे जे सर्किट्स असतात आपल्याला माहीत नसतं ते काय आहे. मग हे तिथे तुम्ही त्याला तसं व्यवस्थापन करू शकता. बरोबर. म्हणजे कचऱ्याचे प्रकार तो तुम्ही सांगितले, कोणता कचरा कोणत्या प्रकारात मोडतो हाही तुम्ही सांगितला, पण हे वर्गीकरण करणं का गरजेचं आहे, काय सांगाल? आता वर्गीकरण करणं, जसं पॉप्युलेशन वाढत चाललं आहे, इतकं जास्त लोकसंख्या झाल्यानंतर, आज पूर्वीच्या काळी तुम्ही जर विचार केला तर घरी एक लँडलाईन असायचा आणि लँडलाईन असल्यानंतर मला म्हणजे माझं बालपण आठवतं की आमच्याकडे लँडलाईन नव्हता. मग समोरच्यांच्या घरी जायचं, त्यांना आपल्या नातेवाईकांना नंबर द्यायचा आणि जर काही इमर्जन्सी असेल तर त्यांना फोन करायचा, मग ते सांगतील की 10 मिनिटांनी बोलवून ठेवतो, तुम्ही फोन हे करा. अशी त्या काळची पद्धत होती. पण आता असं नाही झालं आहे. आता घरात जर 4 माणसं असेल तर 4 गाड्या असतात, 4 मोबाईल असतात, वेळ पडली तर 5 मोबाईल 6 मोबाईल असतात, प्रत्येकाच्या रूममध्ये TV असतो, त्याचे चार्जर्स असतात. आता ते स्मार्ट वॉचेसचा जमाना पुन्हा आलेला आहे. म्हणजे असा तुम्ही करता करता ई कचराही वाढवून राहिले आणि तुमची कचऱ्याचे प्रमाणही वाढत चाललेले. मग अशा वेळेस तुम्हाला व्यवस्थापन त्याचं पण करायचं आहे आणि बाकीच्याही गोष्टींचं व्यवस्थापन करायचं आहे. बरोबर. तर इथे तुम्हाला आळा घालणं सुरू करायचं आहे. तुम्हाला गरज असेल तेव्हाच ती गोष्ट विकत घ्या, गरज नसेल तर त्याचा पर्याय असेल तर मग तसं करा. पण आज काळाची गरज म्हणा किंवा अजून बाकीच्याही गोष्टी आहे, स्टेटस म्हणा, की लोकांना माझ्याजवळ आयफोन आहे, माझ्याजवळ हा फोन आहे, माझ्याजवळ तसं आहे, माझ्याजवळ स्मार्ट वॉच आहे, हे सगळं दाखवायची जी हे आहे. तर त्यापेक्षा आपण पर्यावरणाला थोडे कुठेतरी मदत करून ह्या गरजा, अति गरज असेल तरच ती गोष्ट घ्यायला पाहिजे. तुम्ही खूप छान सांगताय आणि अशा पद्धतीने जर व्यवस्थापन केलं तर काय फायदे दिसून येतील, म्हणजे हे दर्शकांना समजणं गरजेचं आहे. छोटंसं अजून उदाहरण देऊ इच्छिते की कपडे, म्हणजे आज ऑनलाईन जी शॉपिंग म्हणू आपण, इतकं प्रगल्भ झालं आहे की नसेलही गरज तरी कपडे घेतात. म्हणजे आपल्या लहानपणी, तुम्हालाही आठवत असेल कदाचित, की आपल्या लहानपणी कपडे दिवाळी, दसरा, वाढदिवस किंवा दिवाळी आणि वाढदिवस किंवा फक्त दिवाळी असं घ्यायला त्याचं. आता दर महिन्यात अर्धा डझन कपडे घरात येतात ऑनलाईन. का तर तो 50% ऑफमध्ये आहे, का तर तो 80% ऑफमध्ये आहे. गरज नसताना आपण ते कपडे जमा करतो आणि आपल्या घरात ते कपडे असताना सुद्धा आपण अजून कपडे घेऊ आणि जो जुना झालेला कपडा आहे तो आपण कुठेच काही वापरत नाही. बरोबर. आणि तो आजच्या डेटमध्ये पायपोस सुद्धा, पहिलेच्या काळी आपल्या आजी किंवा आपले आई वडील पायपोस म्हणून घरातले जुने कपडे टाकायचे, पायपोस वापरात येत असे. आता आपण ब्रँडेड किंवा चांगले पायपोस बाहेर शोच्या हिशोबाने आणतो. म्हणजे अनेक शोध लागत आहेत.
पण आपण ते किती पद्धतीने कशा रीतीने ते वापरायचं हे आपण प्रत्येकानेच ठरवायला हवं. आपण त्याला कचरा म्हणत नाही, पण तो इनडायरेक्टली कचरा आहे. त्याला लागणारे रिसोर्सेस तुम्ही विचार जर केले तर कापूस म्हणजे तयार होण्यापासून तर आपल्यापर्यंत तो एक कपडा येईपर्यंत. प्रतीक्षा, आणखीन जाणून घ्यायचंय पण ब्रेकची वेळ झालेली आहे. धन्यवाद. दर्शक हो, कचऱ्यापासून जादुई खताची टोपली कशी बनवता येईल जाणून घेऊया या ब्रेक नंतर. भेटूया लगेचच. दर्शक हो, या छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. पर्यावरण संवर्धनाविषयी आपण बोलत आहोत प्रतीक्षाताईंशी. पुढेही आता बातचीत सुरू करूया. प्रतीक्षाताई, या ब्रेकवर जाण्याआधी आपण कचरा व्यवस्थापन कसं असावं, कचऱ्याचे प्रकार कोणते या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहेत. आता दररोज घरातून निघणारा कचरा भरपूर प्रमाणात असतो, खास करून किचनमधून. ओला कचरा आहे, सुका कचरा आहे. तो फेकून देण्यापेक्षा जर त्याच्यापासून जर खत निर्मिती केली तर किती छान होईल. तर कंपोस्ट खत कसं तयार करायचं हे जाणून घेऊया ना. आता कंपोस्ट खत हे सर्व घरातल्या लोकांनी सुरू करावं असं माझं पहिलं तर आवाहन राहील. आता ते खत कसं करायचं? खत करत असताना घरातून निघणारा जेवढा पण ओला कचरा म्हणजे भाजीपाला, त्याच्यानंतर भाजीपाल्याचे देठं, फळांची साले, ही सगळी तुम्ही जमा करायची. आता जमा करताना कसं आता मी म्हणेल की कंपोस्ट खतास बनवण्याचे नवीन नवीन प्रॉडक्ट मार्केटला आले आहेत. पण आपण घरच्या घरी शिकूया की आम्ही तर जुने माठ माळावर टाकलेले असतात, ते माठ माळावरून काढलेले आणि त्याला छिद्र केले. आता तुम्ही म्हणाल की छिद्र का केले? कारण खत तयार करत असताना तिथे त्यांना ऑक्सिजन लागतं, म्हणजे हवा खेळती असायला पाहिजे. कारण तिथे जीवाणू तयार होतात आणि त्या जीवाणूंना ऑक्सिजनची गरज असते. तर तुम्ही जे पण काही भांडं, प्लास्टिकची बकेट पण चालतं तुम्हाला, माठ पण चालतात, ड्रम चालतो, आणि हे त्याला तुम्ही छिद्र करायची आणि छिद्र केल्यानंतर त्याला एका आडणीवर ठेवून द्यायचं. आता खाली पण छिद्र केलेलं असायला पाहिजे, कारण त्याच्यातून जर पाणी तयार होतं, त्याच्यात आम्ही त्याला कंपोस्ट टी म्हणतो, तर तो कंपोस्ट टी खाली जमा झाला पाहिजे. तो झाडांना लिक्विड फर्टिलायझर म्हणून वापरला जातं. आता पहिली लेअर कशाची द्यायची? पहिली लेअर द्यायची तुम्ही त्या पॉटमध्ये, तुम्ही जे पण कंपोस्ट बनवायसाठी भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पहिले लेअर द्यायची तुम्ही विटांच्या तुकड्याची. त्याच्यानंतर नारळाच्या शेंड्या टाकायच्या. बरं. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर थोडी माती भुरकायची. आणि आता जो तुम्ही कचरा घरी ठेवलेला आहे, जमा झालेला आहे तुमचा, तर तो दररोजचा कचरा, म्हणजे मी इथे एक टिप देईल की जर तुम्ही थोडा वाळवून आणि त्याचे थोडे तुकडे करून टाकले तर तुम्हाला तो कंपोस्ट लवकर बनेल तो तुमचा. तर इथे तुम्ही त्याचे तुकडे बारीक करायचे आणि त्याच्यानंतर त्याला एक लेअर द्यायची आणि पुन्हा एक मातीची लेअर भुरकवून त्याच्यावर झाकण ठेवायचं. चिलटं तुम्ही म्हणतात, छोटे छोटे फ्लाईज तयार होत असतात, तर ते झाकल्याने ते फ्लाईज बाहेर येणार नाही किंवा त्याचं थोडं बहुत जे काही तुम्हाला असं वाटेल की दुर्गंधी येते, पण दुर्गंधी येत नाही जर तुम्ही थोडं त्याचं पाण्याचं प्रमाण. आता हे प्रमाण सुका आणि ओला कचरा. आता सुका कचऱ्यामध्ये झाडांची पाने, खूप जणांच्या आजूबाजूत अंगणात ग्राउंडमध्ये झाडांची वाळलेली पाने किंवा छोटी पाने गळलेली पडलेली असतात, तर तो 60:40चा रेशो असतो. 60 हा सुका आणि 40 हा ओला, असा करून तुम्ही त्याच्यात लेअर द्यायचे असतात. जर तुम्हाला असं वाटलं की खूप जास्त तिथे मॉइश्चर तयार झालेला आहे, एखाद्या वेळेस आपल्याला नाही वेळ मिळाला, ओला कचरा आपण थोडा सुकवू नाही शकलो, तर तिथे थोडेसे खरड्याची तुकडे करून, आता खरडा प्लास्टिक कोटेड खरडा नाही, जी पुठ्ठे ज्याला म्हणतो आपण, ते जर तुम्ही टाकले किंवा पेपरचे तुकडे टाकले तर त्याच्यातला मॉइश्चर थोडंसं ॲब्सॉर्ब होतं. आणि जर तसंही नाही झालं तर तुम्ही तिथे ते झाकून ठेवून तुम्ही आज हा जो कचरा टाकलेला आहे, उद्या पुन्हा तुम्ही दुसरा कचरा, परवा तिसरा कचरा, आणि त्याच्यावर एक एक मूठ माती घालून द्यायची. बरं. आणि आता हे अशी प्रोसेस केल्यानंतर याला 3 महिने लागतात. बरं. पण आता आपल्याला त्याला काय करायचं आहे, त्याची स्पीड वाढवायची आहे, त्या रिॲक्शनची स्पीड वाढवायची आहे, त्याला डिग्रेड होण्यासाठी आपल्याला स्पीड वाढवायची आहे. आता याचाही उपाय आपण घरी, मार्केटमध्ये खूप सारे वेस्ट डिकम्पोजर्स आलेले आहेत, तर इथे आम्ही सजेस्ट करतो की का म्हणून आपण पैसा लावायचा इथे, तर तुम्ही इथे गुळाचं पाणी किंवा ताक, आंबट ताक असतं घरी, तर त्या आंबट ताकाला शिंपून द्यायचं, त्याच्यावर पुन्हा मातीची एक मूठ भुरकवून द्यायची किंवा गुळाचं पाणी तुम्ही करा आणि ते भुरकवून द्या. याच्याने काय होतं की ती रिॲक्शन फास्ट होते आणि तुम्ही थोड्या दिवसानंतर जसा जसा तो भरत जातो, खालचं वरचं खाली जर तुम्ही कालवलं त्याला तर तो मिक्स होतो
आणि ती विघटनाची प्रोसेस सुरू होऊन हे रोज मिक्स करायचं का? 8 दिवसातून एकदा तुम्ही मिक्स करू शकता. आणि तुम्ही बघाल की आता हा माठ पूर्ण भरला, कारण तुमचा जो ओला कचरा असतो त्याची स्पेस भरपूर घेतल्या जाते. मग हा पूर्ण गच्च भरल्यानंतर काय करायचं, त्याच्यावर दुसरा माठ ठेवायचा आणि तो पण तशाच पद्धतीने करायचा. तर असं करत असताना जोपर्यंत तुमचा हा कदाचित 1 महिना लागला तुम्हाला हा माठ भरायला, तर दुसरा माठ 1 महिन्यात भरेस्तोवर हा खाली अर्ध्यापेक्षा जास्त खाली गेलेला दिसेल तुम्हाला. बरं. मग याच्यातला आता जसं आपण दही विरजण घालतो, विरजण घालताना आपण अगदी चमचाभर दही घेतो आणि दुधात घालतो, तसं याच्यातलं पण तुम्ही थोडं बहुत मिश्रण घेऊन, म्हणजे आता तुम्हाला गुळाचं पाणी किंवा ताक घालायची गरज पडणार नाही, याच्यातलं थोडं बहुत मिश्रण घेऊन जर तुम्ही तसंच भुरकवण्याची जसं मूठभर माती घालत होते, तर मातीसोबत याच्यातला थोडा कचरा जर तुम्ही त्यात मिक्स करत गेले तर हळूहळू त्याचं पण विघटन होतं. मग तो माठवर असं करत 3 माठाची जर तुम्ही हे केली तर तुमचं 3 महिन्यात खत तयार होतं. बरं. आणि हे खत उत्तम रीतीने तयार झालं हे कसं ओळखायचं? तुम्ही हातात घेतल्यानंतर त्याची दुर्गंधी येत नाही. मातीचा जसा सुवास येतो तसा सुवास येतो त्याचा, आणि काळं शार छान सोनं मिळतं तुम्हाला त्याचं, म्हणजे चहापत्तीसारखं. चहापत्तीसारखं. आणखी एक गोष्ट इथे मी सांगेल, आता याच्यात येणाऱ्या अडचणी, म्हणजे असं मी एक शब्द बोलील इथे, अडचणी म्हणेल मी. आता माझ्यासारख्या व्यक्तीने जर मी पहिल्यांदा करत आहे तर मला त्याचं प्रपोर्शन कळणार नाही की 60:40 कसा प्रपोर्शन मी टाकायला पाहिजे होता तिथे. ते कधी कधी खूप असं गच्च होऊन जाईल, त्याच्यात अळ्या होतील, त्याची दुर्गंधी येईल. तर खूप जण काय करतात की फर्स्ट अटेम्प्टमध्ये, आणि घरची बाई जर हे करत असेल, फेकून देते, वास येत आहे, असं न करता त्याच्यात तुम्ही हळद भुरकवायची, तर तो जो दुर्गंध आहे तो कमी होतो. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला ओलावा जास्त वाटला तर तुम्ही पुठ्ठ्याचे तुकडे टाका, त्याच्यात पेपरचे तुकडे टाका, तर तो पाणी ॲब्सॉर्ब करतो आणि तुम्ही त्याला पुन्हा करू शकता. आता इथे जर हळद टाकल्यानंतर तुम्हाला ते पूर्ण कालवल्यानंतर ओलपणा तर जाणवणार नाही, कारण तुम्ही पुठ्ठ्याचे तुकडे टाकले, दुर्गंधी येणार नाही. तुम्ही हळद टाकली तर तुम्ही त्याला पुन्हा सुका कचरा, म्हणजे जुके वाळलेले पालापाचोळा असतो, तो तुम्ही पुन्हा एक भुरकवू शकता किंवा त्याच्यात टाकू शकता. तर त्याच्याने काय होईल की ते मॉइश्चर तिथल्या तिथे मेंटेन होईल आणि ते बनण्यास सुरुवात होऊन जाईल पुन्हा. म्हणजे अशा रीतीने तुम्ही म्हणालात कचऱ्यापासून काळं सोनं तयार झालं, आणि हे खत आपण आपल्या बागेतील झाडांना टाकूया. म्हणजे बागेतली फुलंही उत्तम रीतीने बहरतील आणि फळझाडे लावली तर उत्तम भाज्याही खायला मिळतील. म्हणजे किती एक तर आरोग्यासाठी पण चांगलं आहे आणि समाजाप्रती आपण काहीतरी करतोय ना, ही पण एक भावना मनात राहील. कारण पुष्कळदा काय होतो, हा कचरा बाहेर फेकला जातो आणि बाहेर फेकल्यामुळे मग तो सडतो, दुर्गंधी येते आणि आरोग्यावर परिणाम व्हायला लागतात. हा साचलेला कचरा प्राणी खायला येतात, प्लास्टिक त्यांच्या पोटात जातं, प्राणी रस्त्यावर आल्यामुळे ॲक्सिडेंट होतात. त्यामुळे इतक्या आपल्या चांगल्या कार्यामुळे ह्या 3-4 गोष्टींना आळा बसेल आणि एक समाजाप्रती केलेलं कामही होईल. आणि तुम्ही म्हणालात की जसं खत तयार करताना दुर्गंधी येऊ शकतो, तर अनेक लोक इथेच ते खत करायला थांबवतात. पण तुम्ही ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत तशा पद्धतीने केलं तर उत्तम काळं सोनं आपल्या घरातूनच तयार झाल्याचं समाधान आपल्याला मिळेल. आणि इथे आपण आपल्याच घरातला कचरा जिरवणे, म्हणजे आपला कचरा आपली जबाबदारी, इथे तुम्ही स्वतःला जो समाधान मिळेल की घंटागाडीवाल्याला तुमच्याकडून हा कचराच जाणार नाही. बरोबर. तर खूप छान माहिती दिली आहे तुम्ही. पुढेही जाणून घेऊया, पण ब्रेकची वेळ झालेली आहे. दर्शको हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम सखी सह्याद्री. दर्शको, या छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात स्वागत आहे. कचऱ्यापासून समृद्धीचं सोनं या शीर्षकाअंतर्गत पर्यावरणप्रेमी डॉक्टर प्रतीक्षा मोरे यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. कचरा कसा अमूल्य आहे, यासोबत त्या काय काय उपक्रम राबवतात ते जाणून घेऊया. प्रतीक्षाताई, तुम्ही अनेक उपक्रम राबवता, त्यातला आगळावेगळा उपक्रम आहे म्हणजे गच्चीवर मातीविरहित बाग. आता हे जेव्हा शब्द ऐकले तेव्हा थोडंसं नवलही वाटलं आणि अनेक प्रश्न मनात निर्माण झाले, उत्सुकता निर्माण झाली की जर मातीच नाही तर ते झाड कसं वाढेल, ते मुळं कसे वाढतील, पाणी तिथे कसं कुंडीत साचलं जाईल. पण आता हे प्रश्नांची उत्तरं आता तुमच्याकडून मिळतील आहे. तर काय ही संकल्पना आहे? आता ही संकल्पना म्हणजे मातीविरहित असं जेव्हा म्हणतो आपण, तर मातीशिवाय तर झाड लागणार नाही असं जेव्हा म्हणत असताना मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की कंपोस्ट जे बनवलं आपण, त्या कंपोस्टमध्ये खूप छान झाडं लागतात. आणि खूप छान झाडं लागतात म्हणजे ती सुद्धा त्याच्यात आपण मूठभर माती, इथे माती विरहित म्हणताना मी मूठभर माती तुम्हाला कंपोस्टमध्ये टाकायला सांगितलेली होती.
तर ती त्याला सफिशियंट आहे. आणि तुम्ही झाड लावत असताना जो सुका कचरा, म्हणजे लोक जाळून देतात जो सुका कचरा, आता उन्हाळ्यात तर म्हणजे या 2-2.5 महिन्यात तर आम्ही पोत्याने कचरा जमा करतो आणि तो कुंडीमध्ये खाली भरतो आणि त्याच्यावर हे कंपोस्ट, त्याच्यानंतर वर्मी कंपोस्ट आणि शेणखत या तिघांचं मिश्रण करून आम्ही त्याच्यात झाडं लावतो. तर त्याच्यामुळे ती कुंडी हलकी असते. म्हणजे तुम्ही एका बोटात अशी कुंडी पकडू शकाल इतकी हलकी असते ती कुंडी. आणि त्याच्यानंतर त्याला रूट्सला, जे म्हणतो आपण बारीक रूट्स असं, जे म्हणजे मुळांना जे पोषण म्हणू, की त्यांना पोषण पण मिळतं आणि ते तिथे इतक्या छान ग्रो करतात. आणि पाण्याचं तुम्ही आता बोलले की पाणी कसं, तर पाणी धरून ठेवतं का? हो, उलट मातीत तो चिकटावा किंवा त्या मुळांना फैलायला जागा नसते, पण इथे त्यांना इतकं छान जागा मिळते फैलायला आणि मुळं अगदी छान हेल्दी आणि ग्रोईंग असतं, कारण त्यांना सगळं पोषण मिळत असतं कंपोस्टमध्ये जेवढं असतं. त्याच्यानंतर पाणी धरून ठेवायची कॅपॅसिटी, त्याच्यातून पाणी पटकन ड्रेन होतं. मुळांना जेवढं पाणी गरजेचं असतं, कारण जास्त पाणी झालं तरी मुळं सडतात, झाड खराब होतं, तर ते तेवढं ते जमा करून त्यांना पोषणापुरती ते पाणी घेतात आणि बाकी ड्रेन आउट करतात. आणि तो आपण कुंडीला, तुम्हाला सगळ्यांना आता सगळ्यांकडे 1 कुंडी 2 कुंडी 10 कुंडी असतात, तर कुंडीला आपण खालून होल त्याच्यासाठी करतो की पाणी ड्रेन झालं पाहिजे. तर हा कन्सेप्ट इथे याच्यासाठी की मातीची सध्या म्हणजे माती नाही असं मी म्हणेल, माती दिसूनच नाही राहिलेली आहे. आणि माती कुठून तरी खोदल्यानंतर आपण जर घरी आणत आहे तर तिथे ती जागा पोकळी निर्माण होऊन राहिली. म्हणजे जसं आपण सॉइल पोल्युशन, वॉटर पोल्युशन या गोष्टींकडे चाललेलो आहे, तर मृदा कमी होत चाललेली आहे. आणि इथे तुम्ही आपली बाग त्याच्यावर फुलवू शकता, जे घरी कंपोस्ट तयार केलेलं आहे, शेणखत जे आहे, त्याच्यानंतर वर्मी कंपोस्ट आहे, याचे मिश्रण करून तुम्ही घरी झाड लावू शकता. बरं प्रतीक्षा, हे झाड जर कुंडीत लावायचं तर कशा पद्धतीने, म्हणजे आधी तो खत टाकायचं का? नाही, आता मी तुम्हाला कुंडी भरणं सांगते. कुंडी भरत असताना खाली आपण, जसं मी आता तुम्हाला कंपोस्ट बनवताना सांगितलं की खाली विटाचे तुकडे, त्याच्यानंतर किंवा कोळसे जर मिळत असेल तुम्हाला, लाकडी कोळसा भरपूर आजकाल मिळतो, ग्रामीण भागात तर जास्त मिळतो लाकडी कोळसा, तर लाकडी कोळशाचे तुकडे किंवा विटांचे तुकडे तुम्ही टाकायचे. नारळाच्या शेंड्या टाकायच्या. नारळाच्या शेंड्या टाकल्यानंतर जो सुका पालापाचोळा तुमच्याकडे जमा केलेला असतो, आणि इथे मी स्पेशली सांगेल की वडाचे, पिंपळाचे, रुईचे, त्याच्यानंतर कडुलिंबाचे पानं, आम्ही हे असे जमा करून अर्धी ते पाऊण कुंडी आम्ही त्याच्याने दाबून दाबून भरतो. आणि त्याच्यानंतर हा जो 3 म्हटलं मी, कंपोस्ट खत, वर्मी कंपोस्ट आणि शेणखत, याचं मिश्रण करून आम्ही ते त्याच्यात लावतो. तर त्याच्याने काय होतं की त्यांना तर रूट्सला पकडायला जागा, आणि तो जो खालचा जो पालापाचोळा आहे, तो पालापाचोळा हळूहळू, कारण त्याला डिकम्पोज व्हायला, म्हणजे जसं आपण विघटन म्हणू, त्याला खूप वेळ लागतो, तर तो हळूहळू आपला कार्बन त्याला देत असतो आणि झाडाची ग्रोथ होत असते. आणि ती कुंडी हलकी पण असते. मातीमुळे काय होते की तिथले रूट्स जाम होतात, रूट बाउंड ज्याला म्हणतो आपण, खूप सारे रूट्स तिथे तयार होतात आणि पाणी पण जास्त लागतं. तर ह्या कंडिशनमुळे ही कुंडी अशा पद्धतीने जर भरली, ती हलकी पण असते. आजकाल जागा कमी असते लोकांकडे, फ्लॅट सिस्टीम झालेले आहेत किंवा अजून जागा थोडक्यात तेवढ्या बाल्कनीमध्ये, तर तुम्ही अशा पद्धतीने जर झाड लावलं तर एक तर हलकी, म्हणजे स्लॅबला वजन नाही, त्याच्यानंतर तुम्ही त्याला कुठेही पटकन मूव्ह करू शकता, आणि पाणी खाली गळून चिकटा, माती उडणे हा प्रकार काहीच होत नाही. मग याच्यासाठी काही विशेष काळजी घ्यावी लागते का या झाडांची? असं ॲज सच तर काही विशेष काळजी घ्यायची गरज नाही. झाडं लागतात तशात, पण थोडं लक्ष ठेवायचं की तुम्ही अगदी 8 दिवस पाणीच नाही घातलं, म्हणजे झाडांची क्वालिटी बघू नये. काही झाडांना पाणी भरपूर लागतं, काही झाडांना पाणी कमी लागतं. तर तुम्ही ते क्वालिटी बघून तुम्ही ते काम करू शकता की किती पाणी द्यायचं आहे आपल्याला आणि कुठे ठेवत आहे तुम्ही. सनलाईट डायरेक्ट येत आहे की इंडोर प्लांट्स आहे, तर ते झाडांचं वर्गीकरण आहे की कोणाला पाणी लागतं, कोणाला कमी लागतं असं. म्हणजे अनेक स्त्रियांची, भगिनींची इच्छा असते ना की माझ्या अंगणामध्ये किंवा माझ्या फ्लॅटमध्ये मी एक बाग तयार करेल, पण जागेअभावी करू शकत नाही, पण अशा पद्धतीने आपली ती हौस ती स्त्री आता भागवू शकते. म्हणजे खूप छान उत्तम पर्याय आहे. यात तुम्ही भाजीपाल्याची सुद्धा लागवड करू शकता. म्हणजे घरी तुम्ही जे काही कंपोस्ट बनवलेलं आहे आणि तुम्हाला नसेल तर आजकाल मार्केटमध्ये कुंड्याही तुम्हाला घ्यायच्या नसेल तर ग्रो बॅग्स मिळतात. तुम्ही त्या ग्रो बॅग्समध्ये सुद्धा हा कंपोस्ट बनवल्यानंतर तुम्ही त्यात बी रुजवून तुम्ही छान घरात वांगी, टमाटर,
कारले, दोडके हे सगळे छान, दुधी, हे सगळ्या भाजीपाला तुम्ही वेलवर्गीय घेऊ शकता. वेलवर्गीय भाजीपाल्यांना जागा सुद्धा कमी लागते. बरोबर. तुम्ही एका ग्रो बॅगमध्ये लावलं आणि दुसऱ्या ग्रो बॅगमध्ये, छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये तुम्ही जर ते, किंवा छोट्या ग्रो बॅगमध्ये सुद्धा ते बी रुजवले आणि तुम्ही असे तुमच्या गॅलरीत सोडले तरी तुम्हाला सगळा भाजीपाला मिळतो. म्हणजे आवड जसं आपण निर्माण करू तसं एक एक आयडियाज तुम्हाला मिळत जातील. एक हाही आगळा वेगळा उपक्रम तुमचा आहे. दुसराही एक छान उपक्रम तुम्ही राबवता, तो म्हणजे इको ब्रिक्स तुम्ही बनवता. तर हेही जाणून घ्यायला आवडेल. तर कशा पद्धतीने बनवल्या जातात? आता बघा, मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटलं की आपल्या घरातला निघणारा कचरा, आता मोस्टली आपल्या घरात मी तो काचेचा कचरा आणि ई कचरा हा थोडा बाजूला ठेवते, पण रोज निघणारा कचरा आपल्या घरातला असतो तो म्हणजे भाजीपाल्याचा कचरा आणि दुसरं प्लास्टिक. म्हणजे सगळ्यांच्या घरातली लेकरं आज चिप्स आणतील, उद्या बिस्किट आणतील, दुधाचे पॅकेट्स येतात, दह्याचे पॅकेट्स येतात आजकाल घरी. तर हे काय करायचं, हे तुम्ही शेवटी प्लास्टिक ते तुम्ही फेकून देणार, म्हणजे कचरेवाल्याकडे कचरा जाणार. मग हे इथे आळा कुठे? तर थोडा त्रास होतो हे करताना, पण ते जर प्लास्टिक तुम्ही स्वच्छ धुतले आणि थोडे वाळत घातले उन्हात आणि ते फक्त तुमच्या बॉटलमध्ये कोंबायचे आहे. बरं. याच्यासाठी मी म्हणेन की घरातल्या लहान मुलांना हे काम द्यायचं, त्यांना मजा येते. आणि त्याच्यासाठी त्यांना एक बक्षीस ठेवायचं की अरे, तू जर पूर्ण आज महिन्याभरातले एवढे प्लास्टिक तू जर कचरेवाल्याला प्लास्टिक देऊ नाही दिलं तर मी तुला या बदल्यात अशी देईल. कारण मुलांना प्रलोभनाशिवाय मुलं काम करणार नाही. तर मी तुला पिक्चर बघायला नेईल, मी तुला चॉकलेट देईल, मी तुला त्याला जे आवडतं ते असं काही देईल. तर तो काय करेल की ती प्लास्टिकची बॉटल आपण त्याला द्यायची आणि त्याला कोंबून भरायला सांगायचं. तुम्ही जर बाय वेट बघाल तर ती जी बॉटल असते त्याचं खूप झालं तर वजन 100 ते 125 ग्रॅम असतं. आणि जेव्हा तुम्ही ते प्लास्टिक्स भरणं सुरू करता, मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरात रोज, म्हणजे मी मिनिमम गोष्ट करेल, 2 ते 3 प्लास्टिक निघतात. एक बिस्किटच्या पुड्याचा असतो, एक मिल्क दुधाचा असतो आणि एक दह्याचा असतो, असं जवळपास तर निघतं. आणि जर तुम्ही 2-3 लिटर दूध घेत असाल तर 2-4 पाकिटं त्याचे. म्हणजे तुम्ही जर ते धुवून त्याच्यात कोंबत गेले तर त्याचं वजन जवळपास पाव ते म्हणजे 250 ग्रॅम ते 300 ग्राम वजन होईल एका बॉटलचं. आता त्याला आम्ही इको ब्रिक म्हणून नाव दिलं. म्हणजे हे, आणि एक इथे मी थोडंसं विषयाला धरून आहे, पण तरी कापत असताना जे तुम्ही प्लास्टिक कापता, एक पॅकेट घेतलं त्याला कापत असताना त्याचा चिटोरा नाही कापायचा, त्याला सलग कापायचं. चिटोरा काय होतो की कुठेतरी तो सायकलिंगमध्ये जातो आणि तो पाण्यात जातो. भांडेवाडीला आपल्या इथे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे, तिथे मी बघितलं की ते लोक सिविंग करतात त्या पाण्याला, जे काही कचरा पाणी आलेलं आहे त्यांना नाग नदीचं पाणी घेऊन ते लोक करतात. तर ते छोटे छोटे तुकडे ना तिथे अडकत नाही, ते पुन्हा त्याच्यात जातात आणि ते काही दिवसांनी आपल्या कोणत्या तरी रिव्हरमध्ये किंवा कुठेतरी जाऊन, म्हणजे प्राण्यांना तो गिळला जातो किंवा हे करतो. तर तुम्ही सलग जर ती कापली आणि मग ते धुवून तुम्ही तुमच्या बॉटलमध्ये कोंबल्या गेली तर तुमचा कचरा हा प्लास्टिकचा सुद्धा घरात उरणार नाही. बरोबर. म्हणजे इथे तुम्ही कंपोस्ट बनवत आहे तर तुमचा घरातला पूर्ण ओला कचरा, भाजीपाल्याचा कचरा पूर्ण तुमचा घरात जिरला. दुसरा मेजर तुमचा असतो प्लास्टिकचा कचरा, तो तुमचा इथे जिरला. उरला तुमचा काचेचा कचरा, हा वन्स अ मंथ, ट्वाइस अ मंथ किंवा म्हणा वर्षातून 2-4 तुमचे कप फुटत असतील किंवा काही असं म्हटलं तर ग्लास फुटत असतील, तो कचरा तुम्ही हजार्डसमध्ये देऊ शकता. घरात जर कोणी पेशंट असेल तर त्यांचा कचरा तुम्ही एक सिम्बॉल देऊन, रेड डॉट देऊन तुम्ही गाडीवाल्याला, कारण तो इन्सनरेट करावा लागतो. बरोबर. त्याची विल्हेवाट आपण घरी लावू शकत नाही. त्याच्यानंतरचा आपण कचरा बोललो की ई वेस्ट, तर ई वेस्टचा पण कचरा रद्दीवाल्याला जसे पेपर्स देतो तसं तुम्ही ते देऊ शकता. मग आता हे जे आपण इको ब्रिक्स बनवलं त्यापासून वस्तू पण बनवू शकतो का? इको ब्रिक्स जे आहे, इको ब्रिक्स हा जो एक बॉटल तयार केली तर आपण काहीच नाही करणार. मग अशा ॲटलिस्ट 8 ते 10 बॉटल आपल्याला हव्या. आता 8 ते 10 बॉटल नंतर त्याचं स्टूल बनवता येतो. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे अंगण असेल किंवा त्याचे, आता यूट्यूब इतकं चांगलं झालं आहे की यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हाला कितीतरी DIY दिसेल की त्या बॉटल्सचं तुम्ही काय करू शकता. कुंडी बनवू शकता तुम्ही, रेलिंगला तुम्ही डिझायनर हे करू शकता. त्याच्यानंतर स्टूल बनवू शकता. आपण स्टूल बनवताना खाली एक प्लेट प्लायची, त्याच्यावर त्या बॉटल्स चिपकवायच्या, त्याच्यात कपडे कोंबायचे जे जुने असतील ते पण वाया जाणार नाही, वरती एक प्लेट, ती सरळ स्टूल तयार होते. गृहिणीला म्हणा, स्त्रियांना म्हणा, कचऱ्यातून कला दाखवण्याची एक संधी मिळते. खूप छान छान वस्तू तयार होतात. आणि प्लास्टिकला मुख्य म्हणजे आळा बसेल की आता बऱ्याच प्रमाणात जनजागृती झाली आहे, प्लास्टिकचं प्रमाण कमी झालंय, पण आपल्याला नामशेष करायचंय तर हे एक उत्तम आहे. आणि आपण हाताने वस्तू बनवली ती आपल्या घरात आहे, हाही आनंद खूप आहे. प्रतीक्षाताई, पुढेही बोलूया पण या ब्रेक नंतर. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम सखी सह्याद्री.
दर्शको, या छोट्याशा ब्रेकनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. कचऱ्यातून समृद्धीचं सोनं या विषयावर खूप छान माहिती प्रतीक्षाताई आपल्याला देत आहेत. आणखीन महत्त्वपूर्ण मुद्दे जाणून घेऊया. प्रतीक्षाताई, आता आपण बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा केली, बरेच मुद्दे क्लिअरही झाले. बायो एन्झाईम्स हाही एक शब्द खूप ऐकण्यात आलेला आहे. तर हे कशा पद्धतीने बनवलं जातं, काय उपयोग आहे, हे जाणून घ्यायचं आहे. खूप छान प्रश्न मॅडम. बायो एन्झाईम, आता बायो एन्झाईम हा शब्द जरी, एन्झाईम हा शब्द म्हणजे एखाद्या गोष्टीला कॅटलाइज करणे, म्हणजे बायोलॉजिकल वेनी त्याला कॅटलाइज करणे, याला आपण बायो एन्झाईम म्हणतो. आता हे बायो एन्झाईम मार्केटला भरपूर प्रमाणात विकण्यात आलेलं आहे, पण मी घरी कसं बनवायचं ते तुम्हाला सांगते. आता बायो एन्झाईम बनवायसाठी तुम्हाला 3 गोष्टी लागतात. एक तर प्लास्टिकची बॉटल. आता प्लास्टिकची भरणी म्हणेल मी, बॉटल पण म्हणणार नाही, प्लास्टिकची भरणी. तर त्या प्लास्टिकच्या भरणीत तुम्ही जे संत्रवर्गीय जे सालं असतात, फळं असतात, तर संत्रवर्गीयमध्ये तुम्हाला लिंबू, मोसंबी, त्याच्यानंतर संत्र, अशी जी सालं आपण सहज फेकून देतो. संत्र खाल्ल्यानंतर साल फेकून देतो. हे लिंबू रस काढला की लिंबाचं साल फेकून देतो. त्याच्यानंतर मोसंबीचं साल फेकून देतो. हे सालं तुम्ही त्या भरणीत भरायचे. त्याच्यानंतर त्याच्यात 100 ग्रॅम गूळ घालायचा. 1 लिटरची गोष्ट करताय मी ही. 1 लिटरसाठी तुम्ही म्हणजे त्याचा रेशो आहे 1:3:10. 1 तुमचा राहील गूळ, 3 राहील तुमचे सालं आणि 10 राहील तुमचं पाणी. बरं, असं तुम्ही एका भरणीत भरायचं. आणि इथे निक्षून सांगण्यात येईल माझं की ही कंपल्सरी तुम्हाला प्लास्टिकचीच भरणी घ्यायची आहे. काचेच्या भरणी किंवा कोणत्याही मेटलचं दुसरं काही घ्यायचं नाही. तर त्या प्लास्टिकच्या भरणीत तुम्ही पहिले सालं भरा, त्यात गूळ घाला 100 ग्रॅम आणि त्यात 1 लिटर पाणी, म्हणजे त्याच्या 1/4 पण म्हणण्यापेक्षा मी जवळपास 1 ते 1.5 इंच ती बॉटल रिकामी राहील एवढं पाणी भरायचं त्याच्यात. म्हणजे त्याचा रेशो 1:3:10 असतो. आता हे भरल्यानंतर 8 दिवस त्याला सेमीशेड किंवा सावलीतच ठेवायचं आहे. आणि मग नंतर त्याला हळूहळू रोज त्याचं झाकण 8 दिवस ढिलं करायचं आणि पुन्हा लावून द्यायचं. बरं, ठीक आहे. आता 8 दिवस का बरं याला असं करायचं, कारण गूळ, त्याच्यानंतर त्या सालांचं जे काही रस निघतो आणि पाणी, असं तिथे ॲसिड तयार होतं. आणि ते रिलीज, तिथे ॲसिड तयार होत असताना तिथे गॅस पण येतो. आणि तुम्ही ते हळूहळू ढिलं करायचं, कारण जर तुम्ही असं फास्ट ओपन करायला गेलं तर तो बंप होतो. हो, म्हणजे तुम्हाला मी आता एक्झाम्पल म्हणून इथे सांगेल की जशी तुम्ही सोडाची बॉटल ओपन करता, तर सोडाची बॉटल ओपन केल्यानंतर त्याच्यात जसं बबल्स वर येतात तसं याच्यातून बबल्स वर येतात. आणि बबल्स वर आल्यामुळे कधी कधी तो चेहऱ्यावर उडू शकतो. त्याच्यामुळे हळूहळू त्याचं झाकण ढिलं करायचं आणि पुन्हा लावून द्यायचं. ह्या बायो एन्झाईम बनायला मिनिमम 3 महिन्याचा, 2.5 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो. बरं. आता हा पहिल्यांदा तुम्हाला 2.5-3 महिन्याचा कालावधी लागेल. पण असं जर तुम्ही दुसऱ्यांदा करायला गेलं, पुन्हा मी जसं कंपोस्टमध्ये विरजनाची गोष्ट केली तसंच तुम्ही हे विरजन म्हणून जर तुम्ही दुसऱ्या बॉटलमध्ये टाकलं तर ते तुमचं 1.5 महिन्यावर येऊन जाईल. बरं. आणि याचा आता बनलं कसं, तर त्याचा फ्लेवर एकदम तुम्हाला उघडल्यानंतर सडलेला कुजलेला वास येणार नाही. जर तुम्ही संत्र्याची सालं घेतली तर तुम्हाला बिलकुल ऑरेंज फ्लेवर त्याचा येईल. आता तुम्ही म्हणाल की याचं करायचं काय. आता याचे भरपूर उपयोग आहे. जर 3 महिन्यांनी तुमचं तयार झालं तर त्याला गाळायचं तुम्ही. गाळल्यानंतर त्याचा जो चोथा, आता संत्र्याच्या सालांचा चोथा किंवा लिंबाच्या सालांचा चोथा, तो चोथा तुम्ही कंपोस्टमध्ये टाकाल. म्हणजे पुन्हा तुम्ही तिथे पण विरजन घालता. बरोबर. आणि हे जे पाणी आहे, हे पाणी तुम्ही गाळून एका बरणीत भरून ठेवायचं. हे पाणी जे बायो एन्झाईम तुमचं रेडी झालेलं आहे, मी बागेपासून सुरू करील कारण मी मोस्टली बागेत वापरते ते पाणी. बागेत भरपूर कीटकं येत असतात. हे एक ऑर्गॅनिक पेस्टिसाइड म्हणून काम करतं. बरं. हे तुम्ही बॉटलमध्ये भरल्यानंतर, म्हणजे जर 1 लिटरची बॉटल तुम्ही जर भरली स्प्रे करायला, तर पाण्याने 1 लिटरच्या बॉटलमध्ये तुम्ही जवळपास 20 ml हे टाकायचं आणि झाडांवर स्प्रे करायचं. किड्यांसाठीच म्हणून नाही, झाडांच्या पानाची क्वालिटी, झाडांच्या फुलांची क्वालिटी, म्हणजे तुम्ही एक प्रकारचं टॉनिक त्या झाडांना देऊन राहिले. आपण एक मनुष्य प्रमाणे ट्रीट जर करू झाडांना, तर जसा आपण म्हणतो की अरे हेल्दी खा, हेल्दी राहा, हेल्दी ॲक्टिव्हिटी कर, तर तू हेल्दी राहशील. बरोबर. तर ही एक त्याची ॲक्टिव्हिटी झाली की तुम्ही जसं आपण मल्टीविटॅमिन घेतो आपली तब्येत बरी राहायसाठी किंवा आपल्याला इतर रोगांनी आपल्याला इम्युनिटी बूस्टर ज्याला म्हणू आपण, तर हा प्रकार तिथे होईल की तो तुम्ही बायो एन्झाईम त्याच्यावर स्प्रे केल्याने त्याची इम्युनिटी वाढेल, कीटकं येणार नाही, कीड लागणार नाही, झाडाला पोषण चांगलं मिळेल आणि तो छान बहरेल. बरोबर. इथे ही झाडांसाठी बायो एन्झाईमचा वापर झाला.
त्याच्यानंतर खूप जणांना संडास बाथरूम स्वच्छ करायसाठी पण मी इथे बायो एन्झाईमचा वापर सांगेल. बरं. खूप सुंदर प्रकारे संडास बाथरूम क्लीन होतात याच्याने. वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत मार्केटमध्ये, त्याच्यापेक्षाही तुम्हाला याचा आणि हाताला तुम्हाला कुठेही इजा होणार नाही, कारण पूर्ण इको आहे, हे इको फ्रेंडली आहे. तिसरा तुम्ही उपयोग, तुमचा रोजचा ओटा जो तुम्ही पुसता त्याच्यावर बरंच सांडतं, आपलं तेल सांडतं, तूप सांडतं, कधी फोडण्या घातल्या की ते सगळं खराब होतं, पिवळी डागं पडतात गॅसवर, तर तुम्ही बायो एन्झाईमनी त्याला पूर्ण स्वच्छ करू शकता. इथे पण तुम्हाला काहीही वापरायची गरज पडणार नाही. बरं. तिसरे, तुम्ही फ्लोअर क्लीनर म्हणून खूप सारे आजकाल मार्केटमध्ये प्रॉडक्ट आले आहे. तुम्हाला मी आता सांगते इथे की संत्र्याच्या जर तुम्ही सालांचं केलेलं असेल, मी तसं गुलाबाच्याही फुलांचं केलेलं आहे, तर त्याला त्याचा सुगंध असतो. तर जसं तुम्ही फ्लेवर्ड फ्लोअर क्लीनर आणता, तर फ्लेवर्ड फ्लोअर क्लीनर हे सुद्धा तुमचं संत्र्याच्या सालाचं बायो एन्झाईम, म्हणजे इतका उपयोग याचा इतका आहे. उपयोग आणि त्याचा तेही घरातून निघणाऱ्या कचऱ्यापासून. म्हणजे इथे सुद्धा तुम्ही कचरा व्यवस्थापन करू शकता. म्हणजे पदोपदी घरातून निघणारा कचरा आणि घरच्या घरीच विल्हेवाट लावणं आणि सुंदर आपली बाग फुलवणं, म्हणजे केवढं छान आणि आनंद देणारं काम होतंय. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, जसं आता तुम्ही कंपोस्ट खत सांगितलं, जसं तुम्ही गच्चीवर माती विरहित बाग सांगितली, कुब्रिक्स सांगितल्या, याच्यातून सुद्धा जर आपण जास्त प्रमाणात या वस्तू बनवल्या तर आर्थिक मदतही आपल्याला होऊ शकते, स्वतःला किंवा आपण इतरांनाही मदत करू शकू. बिलकुल बिलकुल. म्हणजे खूप छान तुम्ही बोललात की इथे मी जे काही, आता आपण हे खूप खर्चा लेवलवर बोललो, म्हणजे आज जर 4 जणांची फॅमिली असेल तर तुमच्या घरातून खूप झाला तर पावभराचा कचरा बाहेर निघेल दिवसभरात. बरोबर. पण हेच जर तुम्ही भाजी बाजारात जर जात असाल, आठवडी बाजार नागपुरात आपल्या भरपूर ठिकाणी लागतात, तर तुम्ही त्या आठवडी बाजारातून, म्हणजे मी हे ग्रामीण भागातल्या मुलांना किंवा आपल्या शहरी भागातल्याही मुलांना म्हणेल की तुम्ही जर असं ते सगळा कचरा मार्केटमध्ये तुम्ही कितीदा तरी जर भाजी बाजार संपल्यानंतर गेले तर रस्त्यावर कडेला फेकून दिलेला असतो. तो कचरा जर तुम्ही जमा केला, किंवा म्हणजे आता मी माझं उदाहरण देईल की मला जर घरी कांद्याच्या सालांचा मला त्याला लिक्विड फर्टिलायझर बनवायचं आहे, तर मी कांदे विकणाऱ्याकडून ते सालं घेऊन येते आणि घरी त्याचं लिक्विड फर्टिलायझर बनवते आणि त्या सालांचं मी कंपोस्ट बनवते. असे जर मुलं करत गेले किंवा मुली करत गेल्या, मी मुलांसाठी म्हणजे स्टुडंट्स लेवलवर सांगेल की हा खूप चांगला स्टार्टअप आहे. बरोबर. की इतका सारा कचरा, म्हणजे पत्ताकोबीचे पानं, फुलकोबीचे पानं असे रस्त्यावर कडेला फेकून दिलेले असतात, ते जमा करून तुम्ही जर कंपोस्ट बनवलं तर ते खत, म्हणजे तुम्ही आज फुलवाल्यांकडे किंवा आपण नर्सरीवाल्यांकडे गेलं, 1 किलो खत 60 रुपयाला मिळतं, 60 ते 80 रुपये आहे, डिपेंड ऑन द एरियाज. तर तुम्ही हे इथे इतका मोठा त्याचा स्टार्टअप आहे की तुम्ही कितीतरी पैसे कमवू शकता आणि तुम्हाला लागत काहीच नाही, भांडवल अगदी शून्यच म्हणायला. तुम्हाला फक्त कचरा उचलून न्यायचा आहे, त्यांच्याकडून प्रत्येक भाजी आठवड्याचं जिथे जिथे आठवडी बाजार होतो तिथून तो कचरा न्यायचा आहे. तुम्हाला जागा लागेल फक्त. बरोबर. आणि त्या जागेत आता मी जे सांगितलं माठ आणि हे ते तुम्ही खड्डा खणून पण सुद्धा कंपोस्ट करू शकता. तर तिथे तुम्ही टाकून आणि तो खड्ड्यातला कंपोस्ट तयार झाल्यानंतर तुम्ही तो कंपोस्ट म्हणून विकू शकता. बायो एन्झाईम तुम्ही विकू शकता. इकोब्रिक्स तर मी डोनेट करायचंच हे म्हणेल, पण इथे तुमचे हे तिन्ही पण जे आहे ते सगळं बरोबर. म्हणजे फक्त विचार करण्याची देरी आहे आणि कृती करण्याची. आणि आजकाल गृहिणी सुद्धा घरबसल्या हे काम करू शकतात. आणि तुम्ही आता ग्रुपमध्ये काम करता आणि इतरांना मदतही करता, म्हणजे कशा पद्धतीने बाग फुलवायची, कशा पद्धतीने कंपोस्ट खत करायचं, वेळोवेळी मार्गदर्शन करता. त्यामुळे लोकांची संख्याही वाढली असेल आता हे काम करण्यामध्ये. तर आनंद तर भरपूरच मिळतो. आणखीन काही महत्त्वपूर्ण मुद्दे जाणून घेऊया. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. भेटूया थोड्याच वेळात. दर्शक हो, या विश्रांतीनंतर कार्यक्रमात स्वागत आहे. गप्पांच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. पर्यावरण संवर्धनाविषयी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर जाता जाता प्रकाश टाकूया. प्रतीक्षाताई, आता पर्यावरण संवर्धन करणं हे गरजेचं आहे, ते भावी पिढीकडून होणंही आवश्यक आहे. त्यामुळे जनजागृती हा भाग खूप महत्त्वाचा ठरतो. तर शाळा कॉलेज स्तरावर कशा पद्धतीने तुम्ही उपक्रम राबवता? आता आम्ही गच्चीवरील माती विरहित बाग हा जो आमचा ग्रुप आहे, तर आम्ही शाळा, कॉलेजेस, त्याच्यानंतर NSSचे कॅम्प, महिला बचत गट, महिला मंडळ, योगा मंडळ अशा ठिकाणी आम्ही जाऊन त्यांना कंपोस्ट कसं करायचं, त्याच्यानंतर बायो एन्झाईम कसं करायचं, म्हणजे हे जे मी तुम्हाला तिन्ही प्रकार सांगितले की आपल्या घरातला कचरा आपल्याच घरात कसा जिरवायचा, बरोबर, तर इथून आम्ही सुरू करतो. आणि आपल्याला माहिती आहे की बाळकडू जो मिळालेला असतो तो आपला मरेपर्यंत टिकतो. तर आम्ही शाळा
पहिला प्रिफरन्स आम्ही शाळेतल्या मुलांना देतो. शाळेतल्या मुलांना शिकवलं, एक तर त्यांना मजा असते ही सगळी गोष्ट करणं, की आपण कचरा देतो आणि कचऱ्यातून आपल्याला छान मिळतं. त्यांना आम्ही प्लांटेशन शिकवतो. अशा ठिकाणी आम्ही जाऊन जाऊन ही जनजागृती केलेली आहे. अशा पुष्कळ शाळा घेतलेल्या आम्ही, NSS कॅम्प्स घेतलेले आहे आम्ही. तिथे जाऊन आम्ही हे सगळं जनजागृती करतो आणि जनजागृती करून पर्यावरण संरक्षित करा हे त्यांना आम्ही शिकवतो. आणि ही सुरुवात तुम्ही तुमच्या घरातून करा. बरोबर. की तुम्हाला तुमच्या घरातल्या लोकांना सवय लावणं शिकवा. आता इथे मी कंपोस्टमध्ये एक शब्द सांगायची थोडी विसरली, की घरातलं अन्न जे उरतं ते अन्न ना कंपोस्टमध्ये न टाकता एक गड्डा करून त्याच्यात टाकायचं. सेम तसंच करायचं, फक्त एक छोटासा गड्डा किंवा कुंडी, त्याच्यात खाली माती घालून ते अन्न घालून पुन्हा माती घालायची. ते सुद्धा खत बनतं. पण तळलेलं किंवा मसाल्याचं किंवा म्हणजे असं मी भाजी फोडणी घातलेली असं त्या कंपोस्टमध्ये फक्त नाही टाकायचं. बरं, ही खबरदारी इथे घ्यायला हवी. आणि आता इथून जर तुम्ही सुरू केलं की लहान मुलांना तुम्ही सवय लावली की फेकायचं नाही, गारमध्ये जाताना एक कॅरी बॅग तिथे ठेवून किंवा एक पेपर बॅग तिथे ठेवून ठेवायचं, सांगायचं की चॉकलेटचं रॅपर याच्यातच टाकायचं, म्हणजे उरलेलं याच्यातच लावून घ्यायची. तर तुम्ही घरून जर शिस्त लावली तर ते मुलं असं काही करतील नाही. आणि हीच आपली पुढची पिढी आहे, तर त्यांना ती सवय लागेल. कचरा व्यवस्थापन इथूनच सुरू होईल. हो, म्हणजे पर्यावरण साक्षरतेचा धडा हा स्वतः स्त्रीनं घ्यायला हवा आणि आपल्या कुटुंबाला द्यायला हवा. म्हणजे प्रत्येक घर समाजासाठी काहीतरी कार्य करेल हे आपल्या कृतीतून दिसूनच येईल. कचरा व्यवस्थापन झालं तर खूप मोठं कार्य होऊन जाईल. आणि आता मानसिकताही थोडी बदलायला हवी, कारण वापरा आणि फेका ऐवजी वापरा आणि पुन्हा वापरा अशी सवय आता यायला हवी. तर आपल्या जीवनशैलीत आपण काय बदल घडून आणायला हवेत स्वतःमध्ये? कदाचित मी याचं उदाहरण याच्या आधी दिलं की आपण जे कपडे अमाप मागतो, भाजीपाला, त्याच्यानंतर म्हणजे घरात आजकाल त्याला आवडते म्हणून 4 भाज्या, तर इथे कुठेतरी घरच्या स्त्रीनी आळा घालणं सुरू करायचं. बरोबर. म्हणजे तुम्ही वापरा आणि फेका करण्यापेक्षा ते वापरा आणि अजून कुठेतरी त्याला वापरायला द्या. होतात मुलांचे कपडे लहान होतात, म्हणजे मी आता हे कचराच प्रकार म्हणेल मी, मुलांचे कपडे लहान होतात ते तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी वापरायला द्या, कारण खराब होत नाही. आजकाल ब्रँडेड प्रकार झालेला आहे. कारण साठवून ठेवायचं नाही, तर ते तुम्ही वापरायला द्या. आणि रिसायकल आणि रियूज. बरोबर. पहिले तर रिफ्यूज म्हणेल मी, की रिफ्यूज करणं शिका, की अरे आपल्याजवळ एवढे कपडे आहेत, एवढं सगळं आहे, एक भाजी आहे, तू खाऊन तर बघ, मग कशाला दुसरी? मग नको तर ती त्याला नको म्हणून ती डस्टबिनमध्ये जाईल. मग कपडा हा त्याला नको म्हणून तो डस्टबिनमध्ये जाईल. नको ना, तुम्ही पहिले त्याला नकार द्यायला शिका, मग त्याला रियूज बरोबर आणि रिसायकल पुन्हा. मग अशी पद्धतीने जर स्त्रीनी घरात सुरू केलं तर मुलांना ती थोडी सवय लागते. बरोबर. म्हणजे आपल्याच दिनचर्येत छोटे छोटे आपण बदल करावे. कुठेही कसंही केलं तरी शेवटी आपण पर्यावरणाला रासच करत आहे. बरोबर. तर इथून सगळ्या गोष्टी जर तुम्ही सुरू केलं तर ते वापर, म्हणजे आज आपण जर 2 भाज्या घरात करत आहे, त्याच्यातलं जर आपण कमी केलं तर दुसरीकडे ती भाजी कुठेतरी वापरल्या जाईल. अन्न आपण इथे कमी फेकलं, कारण आज बिईंग अ गार्डनर म्हणा किंवा हे म्हणा की एका झाडाला एक फळ यायला मिनिमम 3 महिने लागतात. मग जर आपण तसंच जर बाहेर फेकण्यात गेलं, म्हणजे कचरा म्हणून जर आपण त्याला टाकलं, तर म्हणजे आपण किती आयुष्य त्या पर्यावरणाचं हे करून राहिलो आहे, खराब करून राहिलो, रास करून राहिलो आहे, याच्यावर आपल्याला आणि कचरा सुद्धा खूप जाळला जातो. जसं आता ऋतूनुसार निसर्ग आपलं काम करतो, उन्हाळ्याला पानं पडणार तर सर्रास ते जाळला जातो, दुर्घटना घडू शकते. तर अशा वेळी आपण आपल्या आजूबाजूच्या पर्यावरण प्रेमींना स्वतः फोन करून हा कचरा घेऊन जा असं म्हणायलाही हरकत नाही. म्हणजे आपल्यापासूनच आपण ही सुरुवात करायला पाहिजे. आमच्या ग्रुपमधले, मी गच्चीवरील मातविरहित बागमधले जेवढे मेंबर्स आहेत त्याच्यातल्या आम्हा सगळ्यांना इतकी सवय आहे की म्हणजे आज मी तुम्हाला एक उदाहरण देईल की जर तुम्ही इथे माझ्यासमोर केळ खाताय किंवा संत्र खाताय तर मी म्हणेल की मॅडम मी घेऊन जाते हा कचरा. बरं. म्हणजे हा गमतीचा भाग झाला. त्यांना असं वाटतं की काय मूर्ख बाई आहे ही, घेऊन जाते म्हणते. तर आम्हाला आतून असं वाटतं की हा कचरा फेकला तर ते पानं पण बघा किती त्या गार्डनमध्ये पडून आहे. म्हणजे आमचं सगळं लक्ष तिथे राहील की अरे कचरा फेकत आहे, तर त्या बाईला 10, 20, 50 रुपये देऊन तुम्ही जर तो कचरा केला तर तुमच्या कितीतरी कुंड्या भरल्या जातात. तुम्ही कंपोस्ट बनवू शकता. तुम्ही असं सगळं तिथे तुम्ही सायकलिंगमध्ये, तुम्ही रिसायकलिंगमध्ये जाऊ शकता. आणि आणखीन एक जाता जाता प्रश्न विचारायचा आहे की अनेकदा हे वाक्य येतं, कानावर ऐकू येतं की माणसं झाडांशी बोलतात, तर काय सांगा? हो, अगदी खरं आहे. म्हणजे मी स्वतः त्याची गवाहीदार आहे की म्हणजे मुलांना, माझ्या मुली सुद्धा मला टोकतात की तू त्यांचा लाड करते तितका आमचा लाड केलाय का कधी तू? बरं.
तर त्यांचा रिस्पॉन्स असतो. म्हणजे आज एक छोटंसं अगदी 2 मिनिटात उदाहरण देईल की जास्वंदाची झाडे आहेत माझ्याकडे, त्याच्यातले एकाला मी थोडं दूर ठेवलं होतं, तर त्याला फुलंच नाही यायची. मग मला कुठेतरी वाटलं की अरे याला याच्या सवंगडीपासून मी कुठेतरी लांब केलं. मग मी त्याला त्याच्याजवळ ठेवलं, तरी फुलं नाही आली. मग एक दिवस थोडी रागवल्यासारखी बोलली की बघ, तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना फुलं येऊन राहिले, तुझ्या सगळ्या बहीण भावांना फुलं येऊन राहिले आणि तू एकटाच तसा आहे. म्हणजे खोटं नाही सांगणार मी, 15व्या दिवशी मला कळी दिसली त्याला. बरं, ती कळी सुद्धा गळून पडली. मग म्हटलं काय रे, तुला काय खायला प्यायला देत नाही का, मी सगळ्यांना देते आणि तुला नाही देत का. तर मग मी थोडं खतही दिलं त्याला. आणि मला त्याच्यानंतर त्या झाडाला रोजची 2 फुलं. तर बोलण्याने आणि पेशन्स लेवल वाढतं, तब्येती चांगल्या राहतात. BP शुगर असणाऱ्या लोकांनी तुम्ही विसरून जाता की तिथे 1 तास झालाय की 2 तास झालाय की 3 तास झाले. एक सकारात्मकता तुम्ही जास्त सकारात्मकता तुमच्या त्या गार्डनिंगच्या याच्याने आणि हेल्दी आयुष्य आपण जगू शकतो. त्यामुळे नक्कीच पर्यावरणासाठी प्रत्येक व्यक्तीने मदत करणं गरजेचं आहे. म्हणजे मुळं रुजतात, माती त्याला घट्ट धरून पकडते आणि खोडं वाढतात, लाकूड तयार होतं, पानं फुलतात, बहरतात, तर प्राणवायू आपल्याला देतात, फुलं सुगंध देतात आपल्याला. म्हणजे इतकं सारा हा सृष्टीचा खजिना आपल्या समोर आहे. सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते आणि ती ऊर्जा तुम्हाला दिवसभर टवटवीत ठेवते. मग या पर्यावरणाचा खजिना जो आहे तो आपण त्याचा उपयोग करून घ्यायलाच पाहिजे, पण जतनही करायला पाहिजे. आणि ही काळी माती आपल्याला इतकं देत आहे, अन्न आपण पिकवतो आणि पाणी त्याच्यामध्ये मुरतं, पाणी संचय होतो आहे, झाडांची मुळं रुजतात, आपल्याला ऑक्सिजन देतात झाडंही. आणि इतकं जर ही माती आपल्याला देते तर तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे आपल्या कार्यातून दिसायला हवं. तर खऱ्या अर्थानं आपण हिरवागार भारत देश बघू आणि पुढच्या पिढीला हे छान गिफ्ट ठरेल. या सकारात्मक विचारांसह आता आपल्या गप्पांना इथेच थांबवूया. तर प्रतीक्षाताई, तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती दर्शकांना दिली. पुढच्याही उपक्रमांसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. दर्शकांच्या वतीनं आणि नागपूर दूरदर्शनच्या वतीनं आपले मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.